सुरत महानगरपालिका संचलित सुमन हायस्कूल नंबर 6 इयत्ता 10वी विषय सामाजिक विज्ञान प्रकरण 4 भारताचा साहित्यिक वारसा भाग 1 आज आपण अभ्यासणार आहोत। मानवाने स्वतःचे विचार भाव भावना आणि प्रेम इतर मानव किंवा प्राण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक गोष्टींचा आश्रय घेतला आणि कित्येक हावभाव संकेत किंवा चित्रांचा आश्रय घेतला। कित्येक ध्वनी केले, त्यामधून बोली आणि लिपीचा उद्भव झाला। या लिपीचा भाषेच्या जळणघडणीत मोठा वाटा आहे। कालांतराने स्वतःचे विचार अभिव्यक्त करण्यासाठी भाषेचा उपयोग झाला। या भाषेच्या सर्जनात्मक प्रयोगांमुळेच साहित्यांची निर्मिती झाली। प्राचीन काळापासून भारतीय साहित्य आणि त्याची विविधता वैशिष्ट्य यासाठी प्रसिद्ध आहे। भारताच्या विद्वानांनी प्राचीन साहित्याचे 2 भाग केले आहेत, एक वैदिक साहित्य आणि 2 प्रशिष्ट साहित्य। याशिवाय कित्येक लोकबोली मधील रचलेलं साहित्यसुद्धा प्रचलित झालेलं आहे किंवा लोकभाषामधील रचलेलं साहित्यसुद्धा प्रचलित झालेलं आहे। भाषा आणि साहित्य भारताच्या इतिहासात आपण पाहिलं तर अनेक शतकांदरम्यान विविध भाषांचा निर्माण झाला किंवा विविध भाषांचा उद्भव झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। या भाषांनी एकमेकांवर स्वतःचा प्रभाव पाडला आणि त्यामुळेच भाषेतील समृद्ध साहित्यातून अनेक प्रकारचं परिवर्तन झालं। परिणामी नवनव्या भाषा निर्माण झाल्या, नवीन साहित्याचं सर्जन झालं, नवीन साहित्य निर्माण झालं। त्याचं उत्तम उदाहरण म्हणून संस्कृत भाषा आहे। वर्तमान काळात संस्कृत भाषेचा उपयोग कमी आहे, परंतु धार्मिक कार्य किंवा पूजाविधींमध्ये संस्कृत भाषेचा उपयोग केला जातो। सामान्यपणे मानवासाठी तर अभिव्यक्त करण्याची आणि समजण्याची उत्तम संधी भाषेमुळेच मिळते। प्राचीन भारताची लिपी ही हडप्पा काळची आहे। या लिपीचा आजपर्यंत अर्थबोध झालेला नाही, अर्थ कळलेला नाही। त्यावेळीच्या लोकांची भाषा कोणती असेल ती माहिती आजही आपल्याला प्राप्त झालेली नाही। महर्षी पाणिनी संस्कृत भाषेचे महान व्याकरण पंडित होते। त्यांनी अष्टाध्यायी ग्रंथाची रचना केली। इसवी सन पूर्व 4थ्या शतकात संस्कृत भाषेला आर्य भाषा किंवा ऋषींची भाषा किंवा विद्वानांची भाषा असे म्हणतात। आजच्या काळात संस्कृत भाषा विश्वस्तरावर सर्वस्वीकृत झालेली आहे, विशेषतः कम्प्युटर क्षेत्रांमध्ये सुद्धा सर्वस्वीकृत झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। संस्कृत भाषा मुख्यत्वे धर्म, तत्त्वज्ञान, ज्ञान आणि विज्ञानाची भाषा होती। प्राचीन भारतीय साहित्य वेदचा अर्थ ज्ञान असा होतो। वेद सुद्धा या ठिकाणी 4 आहेत, 1 ऋग्वेद, 2 सामवेद, 3 यजुर्वेद, 4 अथर्ववेद। वेदांच्या उत्पत्तीबाबत सुद्धा अनेकांची वेगवेगळी मतं या ठिकाणी आहेत। काहींच्या मते वेदांची उत्पत्ती इसवी सन पूर्व 6000 मध्ये झाली आहे। सर्व वेदांमध्ये 20,228 मंत्र आहेत। 1 ऋग्वेद भारतीय साहित्याचा प्राचीन ग्रंथ ऋग्वेद आहेत। ऋग्वेदामध्ये 1028 ऋचा म्हणजेच मंत्र यांचा संग्रह आहे। ऋग्वेद 10 भागांमध्ये विभागलेला अद्भुत ग्रंथ आहे। या ऋचांपैकी अधिकांश ईश्वराविषयी स्तुती आहे। ही स्तुती यज्ञप्रसंगी करण्यात येत होती। त्यामधून सकाळचे वर्णन करणाऱ्या स्तुती फारच मनमोहक आहे। हे ग्रंथ सप्तसिंधू प्रदेशात वसलेल्या आर्यांची राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच आर्थिक बाबतींचं वर्णन आहे। ऋग्वेदामध्ये आयुर्वेदशास्त्र, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, ईश्वराची उपासना, प्रकृतीचे रहस्य याविषयी आपल्याला माहिती मिळत असते। 2 सामवेद सामवेदमध्ये ऋग्वेदांच्या ऋचांचं गायन करण्यासाठी रचण्यात आलेलं आहे। हे श्लोक राग आणि लयासह गायले जातात, म्हणून त्यांना संगीताची गंगोत्री असे म्हणतात। सामवेद हा एक गीतात्मक ग्रंथ आहे। 3 यजुर्वेद यजुर्वेद म्हणजेच यज्ञाचा वेद असे म्हणतात। हा वेद गद्य आणि पद्य स्वरूपात रचलेला आहे। यज्ञाच्या वेळी बोलण्यात येणारे मंत्र, क्रिया आणि विधींचे वर्णन त्यात केलेले आहेत। यजुर्वेदामध्ये 663 मंत्र आहेत। 4 अथर्ववेद अथर्व ऋषींच्या नावावरून या ग्रंथाला अथर्ववेद असं नाव देण्यात आलेलं आहे, कारण अथर्व ऋषींनी हा ग्रंथ लिहिलेला होता। अनेक प्रकारचे कर्मकांड आणि संस्काराचं वर्णन
त्यामध्ये करण्यात आलेला आहे. संस्कृत भाषेमध्ये 730 भजनांचा एक संग्रह आहे आणि अथर्ववेदामध्ये 6000 मंत्र आहेत. उपनिषद साहित्य. उपनिषद शब्द संस्कृतवरून घेतलेला आहे. त्याचा अर्थ उप म्हणजे जवळ, नि म्हणजे निष्ठापूर्वक आणि सद म्हणजे बसणे, म्हणजेच गुरुजवळ बसून गुरुजवळून मिळवलेली शब्दविद्या म्हणजेच उपनिषद होय. उपनिषद साहित्यांमध्ये ब्रह्मांडांचा आरंभ, जीवन, मृत्यू, भौतिक आणि आध्यात्मिक जग, ज्ञान, प्रकृती आणि इतर अनेक दार्शनिक प्रश्नांचे विवेचन करण्यात आलेले आहे. बृहदारण्य आणि छंदोग्य हे सुरुवातीचे उपनिषद आहेत. उपनिषद हे संवादाच्या स्वरूपात आहेत. मुक्तिक उपनिषदात त्यांची संख्या 108 दर्शवितात. ब्राह्मण ग्रंथ. वेदांच्या मंत्राचा अर्थ समजण्यासाठी त्यावर पद स्वरूपात रचलेल्या टीकांचा ब्रह्मग्रंथात समावेश होतो. त्यात वेगवेगळे यज्ञ आणि त्या संदर्भातील विधींसाठीचे मार्गदर्शन ब्राह्मण ग्रंथांमध्ये देण्यात आलेले आहे. आरण्यके. आर्य त्यांच्या जीवनाचा अंतिम काळ अरण्यात जाऊन घालवायचे. वन अथवा अरण्यात आश्रम बांधून सतत चिंतन करत असे आणि त्यात रचलेल्या तत्वज्ञानाने भरपूर अशा साहित्यालाच आरण्यके असे म्हणतात. वेदांत. या साहित्यांमध्ये कर्मकांड याच्या व्यतिरिक्त ज्योतिष, व्याकरण आणि खगोलशास्त्राचा सुद्धा समावेश केला जात असतो. भारताचे 2 मुख्य महाकाव्ये आहेत. एक रामायण, 2 महाभारत. रामायण. रामायण हा प्राचीन ग्रंथ आहे. या महाकाव्याचं वर्तमान स्वरूप जर आपण म्हटलं तर इसवी सन 2ऱ्याच्या काळात मिळालेलं आहे. रामायणात अयोध्याचे राजा रामचंद्र यांची ही कथा आहे. हे महाकाव्य महाभारतापेक्षा सुद्धा खूप लहान आहे. रामायणामध्ये अनेक हृदयस्पर्शी घटना आणि साहसाचं वर्णन केलेलं आहे. रामायण हे महाकाव्य युगानुयुगे कोट्यावधी लोकांचे विचार आणि साहित्य निर्मिती यावर सुद्धा गाढ परिणाम केलेला आहे आणि भारतामध्ये संस्कार सिंचनाचे प्रेरक कार्यसुद्धा रामायणाने केलेलं आहे. 2 महाभारत. महाभारतात जवळजवळ 1,00,000 श्लोक आहेत. तो जगातील किंवा विश्वातील सर्वात मोठा काव्यग्रंथ महाभारताला म्हटलं जात असतं. महाभारतात पांडव आणि कौरवांमधील झालेले युद्ध त्याचा मुख्य विषय आहे. असे असूनही त्यात लहान मोठ्या गोष्टी आहेत. महाभारताच्या श्रीमद भागवद्गीतामध्ये गहन दार्शनिक सिद्धांताचं विवेचन करण्यात आलेलं आहे. त्यात मोक्षप्राप्तीचे 3 मार्ग, ज्ञान, कर्म आणि भक्ती मार्ग यांचं सुद्धा विवेचन करण्यात आलेलं आहे. महाभारत या महाकाव्याने युगानुयुगे कोट्यावधी लोकांचे विचार आणि साहित्य निर्मिती यावर सुद्धा गाढ परिणाम करण्याचं काम केलेलं आहे. महाभारताने भारतात संस्कार सिंचनाचे प्रेरक कार्य सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर प्राचीन युगामध्ये संस्कृत भाषेत पुष्कळ साहित्य रचलं गेलेलं होतं, ज्यामध्ये धार्मिक आणि लौकिक अशा दोन्ही प्रकारच्या रचनांचा समावेश केला जातो. पुराणांनी आरंभिक वैदिक धर्मास हिंदू धर्माचं स्वरूप देण्याची मुख्य भूमिका निभावली. या काळात अनेक शास्त्र, अनेक स्मृती ग्रंथ देखील लिहिले गेले. हे शास्त्र विज्ञान आणि तत्वज्ञानाचे ग्रंथसुद्धा आहेत. उदाहरणार्थ कौटिल्याचे अर्थशास्त्र प्रशासकीय विज्ञानाची कृती आहे. विविध स्तरावरील गणित आणि अन्य विज्ञान संबंधित शास्त्र ग्रंथे पण लिहिली. स्मृती ग्रंथात धर्माद्वारे अनुमोदित कर्तव्ये, रिवाज आणि नियम देण्यात आले आहेत. प्रारंभिक बौद्ध साहित्य पाली भाषेत लिहिले आहे. हे साहित्य 3 भागात विभागलेलं आहे. त्यास त्रिपिटक म्हणून ओळखण्यात येते. 1 सुत्त पिटक, 2 विनय पिटक, 3 अभिधम्म पिटक. 1 सुत्त पिटक. सुत्त पिटक बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांमधील संवादाचा संग्रह आहे. विनय पिटक बौद्ध संघाचे नियम देण्यात आले आहेत.
आणि अभिधम्म पिटक सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत. याशिवाय बौद्ध साहित्यांमध्ये अन्य ग्रंथ पण लिहिण्यात आले आहेत. गुप्तयुग संस्कृतसाठी काव्य आणि नाटकाच्या विकासाचे सुवर्णयुग होते. या काळच्या महान लेखकात कालिदास, भवभूती, भारवी, भर्तृहरी, बाणभट्ट, माघ इत्यादींचा समावेश होतो. हे सर्व भारतात ख्यातनाम आहेत. त्यात कालिदास तर विश्वप्रसिद्ध कवी आहे. स्वतःची उत्तम काव्यकला आणि उत्कृष्ट नाट्यशैली, कुमारसंभव, रघुवंश, मेघदूत, ऋतुसंहार, अभिज्ञान शाकुंतलम वगैरे कालिदासाचे ग्रंथ आहेत. बाणभट्ट लिखित हर्षचरित सम्राट हर्षवर्धनचं जीवनचरित्र आहे. बाणने कादंबरीची देखील रचना केलेली आहे. या काळातील अन्य प्रसिद्ध ग्रंथांमध्ये भवभूतीचे उत्तर रामचरित, भारवीचे किरातार्जुनीयम, विशाखादत्तचे मुद्रा राक्षस, शूद्रकचे मोक्षकटिकम आणि दंडीचे दशकुमार चरित्रचा समावेश होत असतो. या ग्रंथांचा मुख्य विषय जर आपण बघितला, वेगवेगळ्या राजकीय घटना असतील, काही प्रणय प्रसंग असतील, रूपके असतील, काही हास्य प्रसंग असतील आणि तत्वज्ञान आहे. प्राचीन युगापासून जुन्या गुजराती भाषेत पद्य साहित्य रचले जाई. संशोधनानंतर गुजराती भाषेत अनेक कृती रचल्या, ज्यामध्ये नरसिंह मेहता, मीराबाई, दयाराम, अक्को, प्रेमानंद, प्रीतमदास यासारख्या साहित्यकारांची पदे, गीते, गरबी, छाप्पा, आख्यान काव्य वगैरे रचून गुजराती साहित्याचा वारसा समृद्ध बनवला. यानंतर नर्मद, नवलराम, किशोरलाल मशरूवाला, पन्नालाल पटेल, उमाशंकर जोशी, महपतराम रूपराम, नीलकंठ, गोवर्धनराम त्रिपाठी यासारख्या बुद्धिवंतांनी गुजराती साहित्यास खूप समृद्ध बनविले. द्रविड साहित्य. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम नावाच्या 4 द्रविड भाषांच्या साहित्याचा या काळात विकास झाला. ज्यामध्ये सर्वात जुनी भाषा तमिळ आहे. त्यांचे साहित्य इसवी सनच्या प्रारंभ इतके जुने आहे. भारताच्या प्रचलित परंपरेनुसार 3 संगमांचं आयोजन झाले, ज्यामध्ये अनेक संत आणि कवींनी स्वतःची रचना तयार केली. संगम साहित्याचे अनेक विषय आहेत, जसे की राजनीती, युद्ध, प्रेमप्रसंग वगैरे. या साहित्याचा प्रसिद्ध ग्रंथ एतू थोकई, ज्यात 8 काव्यांचं संकलन आहे. तोलक्कापियम, जो व्याकरण ग्रंथ आहे. पत्तू पातू, ज्यात 10 गीत आहे. यापैकीच्या एक कवी तिरुवल्लुवर याने ग्रंथ कुरलची रचना केली. या काव्य ग्रंथात जीवनाच्या अनेक भागांचे विवेचन करण्यात आलेलं आहे. शिलपत्तिकारकम आणि मणिमेखलाई प्रारंभिक तमिळ साहित्याचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. धन्यवाद.